नाही, पण चांगलं आहे ना, दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला. दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी. राजकीय साथ वेगळी, पण दोन एखादं गद एकत्र असेल, तर एकत्र येत असेल, मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या कराव्या. महाविकास आघाडीमध्ये आता मनसेही सामावून घेणार का, म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये लार्ज महाराष्ट्राचं हित हे महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी कोण कोणाला सामावून घेतं हे दुय्यम आहे. त्यामुळे याची चर्चा नंतर करता येईल, का आजच चर्चेचा विषय नाही. शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे एकत्र नेहमी दिसत होती, मात्र आपणही आज पालिकेच्या निवडणूक, बघा, पालिकाची निवडणूक आणि एकत्र येणं हे खूप प्रभाग रचनेच्या माध्यमातून पूर्ण ठाण्याचं भौगोलिक वाटोळ झालेलं आहे. लोकप्रतिनिधींसाठी प्रभाग रचना नसते, प्रभाग रचना ही जनतेसाठी असते. तर कोळशेत नावाचा कोळीवाडा, कोळ्यांचं गाव, एका गावाचे दोन तुकडे केले. ठाण्याचा कोळीवाडा दोन तुकडे केले. आता एका गावाचे दोन तुकडे करत असताना गटार इथनं आली आणि गटार इथनं आली, हे जॉईन कोणी करायची? ह्या प्रभाग समितीने करायची का त्या प्रभाग समितीने करायची? कायद्यात त्या अधिनियम जो आहे निवडणुकीचा, त्याच्यातच म्हटलंय की व्यवहार्य आणि संलग्नता तपासून योग्य ती कारवाई व्हावी. ह्याच्यात व्यवहार म्हणजे व्यवहार्य जे शब्द आहे, व्यवहार, तो व्यवहारच दिसत नाही. हे केवळ त्यांच्या राजकीय सोयीसाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाने वॉर्ड रचना केलेली आहे. आता कोकणी पाडा इथे आणि येऊरचं गाव तिथे, कोकणी पाडा हे येऊरच्या गावाला नेऊन जोडला. जाणार कसा कोकणी पाड्यातला माणूस येऊरच्या गावामध्ये? म्हणजे हा वॉर्ड असेल तर हा असाच राहायला पाहिजे ना. ह्या वॉर्डाचा भाग इथे आणून तुम्ही जोडला, याचा अर्थ की तुमच्या मनात पाप आहे. नक्की वॉर्ड रचना कोणाच्या, कुठल्या पक्षाच्या? सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानेच वॉर्ड रचना होते. आजपर्यंतचा ठाण्याचा इतिहास आहे. ठाण्याचा जो शहर विकास विभाग आहे, ज्याच्याकडे ही प्राथमिक जबाबदारी येते, ते हॉटेलमध्ये बसून, रूम मध्ये बसून मॅप बनवतात आणि तो कमिशनर सही करतात आणि कमिशनर ते निवडणूक आयोगाला देतात, शिक्का मारतात, घेऊन टाकतात. हा माझा गेल्या अनेक वर्षांचा आरोप आहे. प्रशासनातले अधिकारी मोजकेच आदेशाप्रमाणे काम करतात, प्रशासकीय जबाबदारीप्रमाणे काम करतच नाही. महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. तर गणेश नाईक काल ठाण्यामध्ये होते आणि गणेश नाईक असं म्हणाले की रावणाचं दहन केल्याशिवाय आपल्याला इथे सत्ता स्थापन करता येणार. रावण कोण? रावण मला वाटत नाही ते ठाण्यातले जे प्रमुख नेते सत्ताधारी पक्षाची, त्याला ते रावण म्हणण्याची हिंमत दाखवली. राम कोण होणार? रावणाचं दहन करायला रामाला यावं लागेल, मग राम कोण? पण मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं, मलाही बोक्यांनी खायची आणि जनतेसमोर उगाच डोळे दाखवायचे. हास्यास्पद आहे, हास्यास्पद. तर सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये असं होतं सर, आता गणेश नाईक सुद्धा शिंदे साहेबांवर टीका करतात, बाजूला भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये सुद्धा नाराजी व्यक्त करतात ओबीसीचा आरक्षण संदर्भात. मग त्यांचा मंत्र्यांवरती विश्वास नाही किंवा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असं होतं. नाही, असं आहे की जी भूमिका भुजबळ घेतात ती भूमिका चुकीची नाही आहे ना. मराठ्यांना काही मिळालं पण ओबीसीला अस्वस्थ करून टाकलं ना. हे कशासाठी करायचं? आमचा प्रश्न नसते की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ना, तर वाढवा ना टक्केवारी. तुम्ही 50 वर का ती मर्यादित ठेवलेली आहे? टक्केवारी न वाढवता मराठा समाजाला आमिष दाखवायचं आणि ओबीसी समाजाला अस्वस्थ करायचं, का करतायत? सर संजय राठोडांनी बैठक घेतली त्यांच्या नेत्यांची आणि बंजारा समाजाला एसटी. बरोबर आहे. हैदराबाद गॅझेटियर जे आहे त्याच्यामध्ये बंजारा समाजाला एसटी
द्यावं असं लिहिलेलं आहे. मग जर हैदराबाद गॅजेटियर तुम्ही लागू करणार आहात तर मग बंजारा समाजाला एसटी मध्ये आणलंच पाहिजे तुम्ही. ते वंजारी समाज हैदराबादमध्ये वंजारी समाज देखील एसटी मध्ये आहे. आंध्र प्रदेशमध्ये वंजारी समाज एसटी मध्ये आहे. मग द्या आम्हाला वंजारी समाजाला एसटीचं रिझर्वेशन. माझी तर अनेक वर्षांपासून मागणी आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये वंजारी समाज एसटी मध्ये आहे, राजस्थानमध्ये वंजारी समाज एसटी मध्ये, आंध्र प्रदेशमध्ये एसटी मध्ये आहे. द्या आम्हाला शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन. मागणी करणार का कोणत्या समाजाला? हे काय तुमच्या समोर केली ना आत्ता मागणी. अजित पवार यांचे आज नियोजित सगळेच कार्यक्रम रद्द केलेले आहेत. आजारी आहेत की नाराज आहेत? मला काय माहित नाही काय असले काय प्रश्न मला काय विचारतात. पण दुसरीकडे पाहायला गेलं तर रोहित पवारही त्यांच्या भाषा शैलीवरून असं घडल्याचं एक फेवर करत आहे. तुम्ही मीडिया ट्रायल चालू जात असल्याचंही सांगताय. नाही मला रोहित पवार काय मला बोलले मला माहित नाही, पण एखाद्या महिला भगिनीशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नव्हतं आणि कोणासाठी बोलतोय हे महत्वाचं आहे. त्यामुळे मला तो विषय काय फार. सर सीपी राधाकृष्णन याचं उपराष्ट्रपती निवड झाली देत काही मतं फुटल्याचा आरोप देखील एनडीए सरकारच्या बऱ्याच खासदारांचं म्हणणं आहे की 25 मतं फुटलेली आहेत. कोणाची? इंडिया अलायन्स. इंडिया अलायन्स अमान्य केलेले आहेत मतं इंडिया. आमची मतं इंटॅक्ट आहेत. ही मतं कुठली फुटली त्यांचा जावई शोध त्यांनी लावा. त्यांची मतं फुटल्याची बोंबावून